आज सकाळी 7 वाजेचं हे दृश्य आपण बघताय. दिंडोरी येथील उत्तर तटावरील हे दृश्य. असं मैयाचं रूप इथं असं आहे. तर आपण सुंदर असे दृश्य सकाळचं बघताय. असं धुकं पडलंय आणि आमचा हा पुढील प्रवास आता सुरू होतोय, जो उत्तर तट दिंडोरी येथील माँ भवतारिणी नर्मदा धर्मशाला येथून आपण बघताय. हा पुढील रस्ता मयाच्या तीराला शेजारीच मयाच्या काठाच्या जवळून जाणार हा रस्ता. सकाळचं हे दृश्य दिंडोरीपासून पूर्व साईडचं हे दृश्य आपण बघताय. खूप असं धुकं, ह्या धुक्यामध्ये आम्ही चालतोय. खूप गारवा आहे. उत्तर तटावरती आम्ही अमरकंटकडे जातोय. तर हे आपण बघताय, हे छोटंसं घर होतं. तर इथं समोर दिसते तरी मैया नर्मदे हार. मैयाने आता आम्हाला चहा पाजवला आहे. खूप थंडी होती, सकाळचा टाईम होता, चहा आश्रमावर नव्हती. तर इथं चहा घेऊन पुढं चालतोय नर्मदे हार. तर आपण बघताय समोरच आलोय. तर हे ब्लुकामपूर गाव आहे, जे भैरवनाथजीचं मंदिर. हे जुने घर बघताय आपण. तर आतमध्ये जनावरांचा गोठा आणि खूप छान असं नर्मदे हार बाबाजी. तर हे अशी बांधणी जे ब्लुकामपूर गावामधील हे दृश्य आपण बघताय. आतमध्ये ही दुकान होती, ही बघताय. घरामध्ये ही दुकान, मागं गोठा आणि असा हा परिसर. हे चिल्लर पार्टी चालतेत. तर आपण बघताय हे छोटे छोटे कुत्रे. तर हे सुंदर असं दृश्य आपण बघताय. आपण बघताय अशी आग ही प्रत्येक घरी, प्रत्येक घरासमोर चालते. तर नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. बाबाजींना आपला कच्चा नर्मदे हर. तर हे प्रत्येक घरामध्ये अशी आग चालते. तर खूप थंडी असते. बाबाजी ये गांव का नाम बताओ. लुकामपुर। लोकामपुर. जी। और ये कौन से शहर के पास में है. ये डिंडोरी। दिंडोरी के पास में है. तर हे पहिलंच दिंडोरीच्या जवळचं गाव लागलंय. बाबाजीची चहा पितोय. नर्मदे हार. थोडं बघताय आपण. तर समोर हा बालभोग, हे बाबाजी बालभोग करतायत. नर्मदे हार, नर्मदे हार. चलो बघताय समोर पुढं आलं तर हे भैसलगान नावाचं गाव आहे. छोटंसं गाव आहे. परिक्रमा मार्गामध्ये येतंय. समोर इथं मागं बघितलं तर जवळच मया वाहते. नर्मदे हार घालणारे क्लिअर आपण बघताय. समोरच अंतराने मया वाहते. तर हा पुढील मार्ग असा आहे. तर थोडं अंतरानं पुढं आलो आहे तर हे दुर्रा गाव, जे छोटंसं गाव आहे. तर हा पुढे जाण्याचा हा रस्ता आपण बघताय. नर्मदे हार आपण बघताय. समोरच आलोय तर हे लुडगाव नावाचं गाव लागतंय. असा हा परिसर दिंडोरी जिल्ह्यातला आपण बघताय. सकाळचं दृश्य आहे. 9 वाजून गेले पण अजूनही सूर्य भगवान दिसत नाही आहे. थंडी वाजते. नर्मदे हार. तर आपण बघताय आम्ही आलोय रामघाट परिसरावरती आणि वर बघताय आत्ताशी थोडासा सूर्य भगवान निघतायत आणि माझ्यासोबत चालतायत. तर हे बाबाजी, तर यांच्यासोबत मी रामघाटला आलोय. असं हे रामघाट परिसर. पुढं जर बघितलं तर अशी ही बंजर अशी ही जमीन. मयाच्या काठावरील हे दृश्य आपण बघताय. एका साईडला कोणतं दृश्य होतं आणि दुसऱ्या साईडला जर बघितलंय तर असं हे दृश्य. समोर अशी मया वाहताना आपल्याला दिसते. खूप सुंदर असे स्थान आहे. जेव्हा भगवान रामजी मध्ये होते तेव्हा भगवान श्रीरामजी इथं आले होते. ही त्यांची तपोभूमी आहे. मयाच्या काठावरती भगवान रामजी इथे तपश्चर्या केलेली आहे. ही पावन अशी भूमी आपण बघताय. या मंदिर परिसरामध्ये आलोय. हे असं भोले बाबांचं आहे. असा हा परिसर जो रामघाट येथील आहे. रामघाट परिसर आपण बघताय. हे बजरंग बलीजी इथं स्थापन जे पुरातन आहे. तर खूप असं जुनी ही तपोभूमी. आपण ज्या स्थानावरती आज आलोय
हे खूप असं पुरातन असं तपोभूमी आहे, जे दिंडोरी जिल्ह्यामधील हे दृश्य आपण बघताय. असं पावन असं एक क्षेत्र, जे इथं भगवान श्रीरामजी येऊन गेले. खूप मोठी तपोभूमी आहे. समोरच मैया वाहते, खळखळ वाहणारी अशी इथं मैया नर्मदे. हा खूप सुंदर असा हा परिसर आपण बघताय. ह्या परिसरातील हे दृश्य खूप सुंदर असं हे दृश्य आहे. ही तपोभूमी आहे भगवान श्रीरामजींची. हे मागं बघताय आपण, आश्रम आहे. खूप छान अशी सेवा होते. छोटीशी कुटिया आहे आणि हा परिसर आपण भगवान श्रीरामजींच्या तपोभूमीवरून बघताय. अशी मैया इथे खडक फोडून वाहताना दिसते. तर हा परिसर नर्मदे हर असं हे दृश्य, सकाळचं पावन असं दृश्य आज आपण मैयाचं बघताय. सुंदर असा परिसर आपण बघताय. मैया अशी तिथं खोलवरून दगड फोडून जाताना दिसते. पुढे डोंगर, खूप सुंदर अशी हे पहाडी हे दृश्य, आणि समोर जर बघितलं तर मैया अशी दिसते. इथं छोट्याशा रूपामध्ये खोलवरती दगड फोडून इथून मैया वाहून गेली आहे. हे दृश्य आहे रामघाटच्या समोरील किनाऱ्यावर हे दृश्य. असा हा परिसर, खूप खोलवरती मैया अशी आहे इथं. असा मागून आलेला हा रस्ता पुढे चाललोय तर तो हनुमान घाट, त्यापुढे शेष घाट. कदाचित आम्ही दिंडोरी जिल्हा सोडला असेल किंवा अजून एक झाल्यावर सुटेल. एक वेळ मागं अशी होती की खूप असे पहाडी आणि खूप असं जंगल होतं. हा जो परिसर आला आहे तर ह्या परिसरामध्ये अजिबात जंगल नाही आहे. पहाडी छोटे छोटे आहे पण जंगल अजिबात नाही. हा परिसर आहे दिंडोरी जिल्ह्यातील. आपण बघताय अजिबात अशी ह्या पहाडींना झाडी नाही आहे आणि असं खूप असं कमी झाडीचा हा भाग आहे. आपण बघताय आपण मैया वाहते आणि हे बजरंगबली बाबाजी दिसत आहेत. तर हे बिहारी राम शरण तुम्हारे काम, जब तक पूजब राम है राम, रामचंद्र भगवान सीता माता राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. गुरु ओम 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 नर्मदे. आपण हे बघताय हे बजरंगबली दादाजी, जे इथं ही त्यांची तपभूमी आहे. तर ह्या म्हणजे इथं बजरंगबलीजींनी इथं तप केलंय, तर ही हनुमान महाराजींनी इथं तप केलंय. तर हे बघताय आपण. तर हे हनुमान घाट म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि इथं आश्रम आहे. परिक्रमावासियांची इथं सेवा होते. तर हे बाबाजी इथं सेवा करतायत. स्वतः 2 वेळा परिक्रमा त्यांनी केली आहे. आणि समोर बघताय तर मैया अशी विशाल इथं मैया वाहते, खोलवरती मैया आहे. तर आज जाताना परिक्रमा मार्गामध्ये मी ह्या घाटावर जे बजरंगबली बाबांचं दर्शन घेऊन, जे हनुमानजी महाराजांचं दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू करतोय. नर्मदे हार, नर्मदे हार. तर बघताय जे हनुमानजी तपोभूमी, आणि हा एक इथं परिक्रमावासियांची सेवा होते. ते इथं थांबू शकतात. हा हॉल आहे आतमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा परिक्रमावासियांची सेवा होते. खाली लगेच मैया वाहते. तर आपण ह्या परिसरामध्ये आलो आहे. बजरंगबलीजींचं दर्शन घेतलं आहे आणि समोर चालतोय नर्मदे हार. आत्ताच आपण हनुमान घाटावरून उतरतोय. हा रस्ता आहे छोटासा, हा नाला वाहत आहे पाणी, आणि इथून समोर जायचं आहे ते शेष घाटाकडे जाणं हा रस्ता आपण बघताय. तर किनाऱ्यावरील असे रस्ते, ओबड खाबड हे रस्ते आहे. कठीण असा हा मार्ग जो दिंडोरी जिल्ह्यामध्ये चालतोय. ओ नर्मदे हार, अय्यो नर्मदे हार. तर हा असा परिसर आपण बघताय, पहाडी बिगर जंगलाची आपण बघताय. हा परिसर खूप मोठा असा हा दगड आपण बघताय मैयाच्या किनाऱ्यामधोमध, आणि अशी मैया इथे वाहताना दिसते. खूप
उंचावरून हा किनारा आहे. खूप खोलवरती मैया असं छोट्याशा पाण्यात जे असं गुडघ्यापेक्षा खाली पाणी सारखं ह्या पूर्ण मयामध्ये दिसतंय. असं सपाट अशी मया इथं वाहताना आपल्याला दिसतंय. खूप छोटंसं असं मयाचं म्हणजे गुडघ्यापेक्षाही कमी पाणी मयामध्ये इथे आहे. असा हा परिसर आपण बघताय. इथं जर खोलवरती बघितलं तर खूप असे मोठमोठे दगड जे मयाने असे किनाऱ्याचे तोडून असे मध्ये गेले. तर अशा प्रकारे मया इथं असं मयाचं हे रूप इथं बघताय. जे मोठमोठे असे दगड मयाने तोडून मध्ये नेले. तर असा हा परिसर जो किनाऱ्यावर हे दृश्य आपण बघताय. खूप सुंदर असा हा परिसर. जे मोठमोठे दगड जे मयाने तिच्यामध्ये सामावून घेतले. तर असा हा परिसर आपण बघताय. शेष घाट जवळील परिसर आपण बघताय. असा हा परिसर. मागून आलेला हा रस्ता खूप कठीण असा हा रस्ता होता. जे मोठमोठे दगड आपण मयामध्ये बघताय. असे हे रस्ते मयाच्या किनाऱ्यावरील दृश्य आपण बघताय. तर असा हा पुढे जाण्यासाठी हा रस्ता आपण बघताय. हे असा कठीण हा रस्ता होता. कठीण असा हा दगड जो चालताना प्रॉब्लेम येत आहेत. ओ ओ तर आपण बघताय असे हे कठीण असे रस्ते मयाच्या किनाऱ्यावरील. आपण बघताय हा शेष घाटकडे येणारा रस्ता होता. मी ह्या रस्त्याने आलो आहे किनाऱ्यावरून आणि हा जो लागतोय तर ही छोटी मई आहे. तर हा दुधी घाट म्हणून हा प्रसिद्ध असा घाट जे आपण बघताय. हा शेष घाट दुधी आश्रम असा हा जिल्हा लागतो याला अनुपपूर. तर इथून आता दिंडोरी संपला आहे आणि अनुपपूरला आता सुरुवात झाली. आपण अनुपपूर जिल्ह्यामध्ये आता चालतो आहे. तर असा हा परिसर नर्मदे हार आपण बघताय. जे दुधी घाट परिसरातील हे बजरंग बलीजींचं मंदिर आपण बघताय. खूप सुंदर असं हे मयाच्या किनाऱ्यावरील हे दृश्य. मयाच्या किनाऱ्यावरील हे उंच असं मंदिर. वर बघतायत तर आगेमोहोळ खूप मोठे आगेमोहोळ दोन बसलेले आहे. आणि हे असा हा परिसर मंदिराचा जे बजरंग बली आपण बघताय. हनुमानजींचं हे मंदिर. तर हे बजरंग बली जिथं विराजमान आहेत. आपण त्यांचं दर्शन घेतलं आहे. सुंदर परिसर आपण बघताय. हे शेष घाट आश्रम जिल्हा अनुपपूर. ते इथून अनुपपूर सुरू होतोय. हा परिक्रमावासी इथं थांबलेले आहे. तर हा मंदिर परिसर आपण बघताय. खूप छान असा आश्रम आहे. तर असा हा आश्रम परिसर आपण बघताय. समोरच वाहते ती मैया. खूप सुंदर आणि छान असा आश्रम आहे. वरती सुद्धा इथं कुटी आहे बाबाजींची. तर हा आश्रम परिसर आपण बघताय. खूप छान असा हा आश्रम आहे. इथं परिक्रमावासियांची खूप अशी सुंदर सेवा केली जाते. आणि इथे समोरच अशी मैया वाहते. तर हा परिसर आपण बघितला आहे. इथे सुंदर अशी मैया वाहताना दिसते. नर्मदे हर. ते मैया इथे छोटासा त्याच्यावर चेक डॅम आहे. तर आपण बघताय अशा प्रकारे हा परिसर जो शेष घाटावरील हा परिसर आपण बघितला आहे. आणि एकूण ही छोटी मैया येते तर हा संगम आहे. खूप सुंदर असं हे दृश्य शेष घाटावरील. आपण जे आत्ताच शेष घाट सोडला आहे तर शेष घाटाचं विशेष असं महत्त्व होतं की पलीकडून गेली ती दुधी नदी होती छोटीशी आपण बघितली ती. आणि इथं जी ही आत्ता क्रॉस केली तर ही राधा नदी होती. आणि समोर बघितलं तर मैया असा हा शेष घाटला त्रिवेणी संगम आहे. तर आपण अशा प्रकारे इथून पुढे चालतोय
आणि असा हा तटमार्ग सुरू झाला आहे. तटमार्गाने माझा प्रवास पुढे सुरू होतो आहे. नर्मदे हा बघताय मयाच्या मधोमध हा शिवशंकर घाट आहे. समोर बघताय तर ती मैया वाहताना दिसते. आणि हे खूप असं जुनाट असं हे मंदिर, जे बेलाटोला ह्या गावातील हे मंदिर आहे. तर असं सुंदर असं हे मंदिर जे बजरंग बलीजींचं मंदिर आहे. बाहेर जर बघितलं आपण तर हे भगवान श्रीरामजी दिसत आहेत. आणि असं हे इकडं पण असा हा परिसर बघताय आपण मैयाच्या काठावरील. मध्ये असा हा छोटासा टापू, पलीकडून मैया वाहते आणि इकडूनही मैयाचं पाणी आहे. हा छोटासा मध्ये टापू तयार झाला आहे. तर आपण बघताय हे सुंदर असं दृश्य. तर हा कंडी कापा गावाच्या परिसरातील हे क्षेत्र आपण बघताय. कंडी कापा गाव, जे इथं हे मैया टापू मध्ये आहे, दोन्ही साईडला मैया वाहते. आपण हे सुंदर असं दृश्य बघताय. खूप सुंदर असं मोठं भारी पिंपळाचं झाड आपण बघताय. असा हा मैयाचा किनारा, मैयाच्या शेजारी चालताना हे दृश्य आपण बघताय. हे इथं समोर बघताय तर हे वडाचं झाड आणि जो टापू तयार झाला होता कंडी काबा ह्या गावाच्या परिसरात आपण बघताय, तो पलीकडच्या साईडनंही मैया वाहताना दिसते. आणि मध्ये हा टापू, या साईडलाही मैया आणि पलीकडच्या साईडलाही मैया. तर अशा प्रकारे आपण बघताय इथं मैयाचे 2 भाग झाले आहे. पलीकडून हे पाणी वाहताना दिसतंय. हे दृश्य आहे कंडी कापा या गावाच्या परिसरातील. हे दृश्य सुंदर असे दृश्य कंडी कापा गावाच्या परिसरातील ही नदी संगम आहे कोलार. ही कोलार मैया इथून वाहते आणि पलीकडून वाहते ते मैया. तर हा गावाच्या परिसरातील हे दृश्य आपण बघताय. ही कोलार नदी आहे, पलीकडून मैया आणि हा संगम नर्मदे हर. तर समोर बघताय तर रस्ता संपला आहे. आता मैयाच्या किनाऱ्याला लागून लगेच पहाडी समोर लागते आणि इथून एक कठीण मार्ग सुरू होतो आहे, जे समोर जाण्यासाठी आता वर परत पहाडीवर चढायचं आहे. असा हा मैयाच्या तटावरील मार्ग आपण बघताय. आपण बघताय हा परिसर जो बिजापुरी येथील परिसर आहे. बिजापूर गावाच्या परिसरातील हा परिसर. समोरच छोटंसं मंदिर आहे आणि हे मंदिर जे बघताय तर ह्या मंदिरामध्ये हनुमानजी जे राम लक्ष्मणजींना खांद्यावर घेऊन जातानाचं हे दृश्य. हनुमानजी राम लक्ष्मणजींना खांद्यावर घेऊन जातानाचं हे अशी मूर्ती आपण बघताय बिजापुरी. तर अशी समोर मैया वाहते आणि ह्या परिसरातून आपण चालतोय. तर आज काठावर हे दृश्य, खूप सुंदर असं हे दृश्य आहे. असा हा परिसर, मैयाच्या काठावरील दृश्य. असं काठाने चालण्याचा आनंद घेतोय. नर्मदे हर हा घाट जो बघताय आपण, हा बिजापुरी या गावचा घाट आहे. इथं मागे आश्रम आहे. खूप सुंदर असा हा परिसर मैयाच्या काठावरील आपण बघताय. आणि हे असं छान अशी कुटिया इथं आहे, पिंपळाचं झाड आहे. खूप सुंदर असा हा परिसर आपण बघताय. नर्मदे हर. तर ही सुंदर अशी कुटी आहे, पण मी समोरच्या आश्रमात जातोय, इथं थांबणार नाही आहे. तर इथे ही अशी छोटी मैया आणि मैयाचा संगम आपण बघताय इथे समोर. तर हा पुढे जाण्याचा मार्ग मी शोधतोय आणि अशा हा रस्त्याने निघतोय नर्मदे हर. तर आता हे बघताय आपण मागून आलेला हा रस्ता आणि हा परिसर आहे जो चंदन घाट आपण बघताय. तर हा सुंदर असा आश्रम मैयाच्या किनाऱ्यावरती आपण बघताय. हा चंदन घाट आहे आणि इथे महाराष्ट्रीयन संत हा आश्रम चालवतात. तर इथे हे भोले बाबांचं मंदिर, ओम नमः शिवाय.
तर हा परिसर असा बघताय आपण, तर असा हा उघडा आश्रम आहे. आणि आता इतक्या थंडीमध्ये आमची रात्र ह्या चंदन घाटावरती असेल. पुढील प्रवास उद्यापासून ह्या चंदन घाटावरून सुरू होईल. असा हा चंदन घाट आणि आजचा हा परिसर, आजचा हा दिवस आज इथं संपेल. उद्याचा दिवस इथून पुढे सुरू होईल. आणि हे चंदन घाटावरील दृश्य आपण बघताय. छोटासा हा शक डॅम आहे जो चंदन घाट परिसरामधील आपण हे दृश्य बघताय. नर्मदे हा.